हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. नंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना थांबा म्हणू शकत नाही. तर माझ्या 75ला मोदी स्वतः आले होते. शरद पवारांचं मोठं विधान. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर अटकेत. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यावर उद्धव ठाकरेंचा संताप. तर निषेधार्ह घटना राजकीय देणं मात्र योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका. राहुल गांधींची पत्रकार परिषद. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी काय आरोप करतात याकडे जगाचं लक्ष. बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं ईव्हीएम बॅलेट पेपरमध्ये केला मोठा बदल. आता ईव्हीएमवर असणार उमेदवारांचं रंगीत चित्र. नागपुरात समता परिषदेच्या वतीनं ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळांची धडाडणार तोफ. आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ काय बोलतात याकडे जगाचं लक्ष. ज्या भागात जास्त पाऊस झालाय तिथे 100% ओला दुष्काळ जाहीर होणार. सगळ्याच ठिकाणी नाही, मात्र जसे रिपोर्ट येतील त्यावरून ठरवलं जाणार. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटलांचं भाष्य. मुंबईतील सगळ्या वॉर्ड्समध्ये आपली तयारी ठेवा. मनसे संदर्भात चर्चा सुरू आहे. निर्णय घेऊ, लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष द्या, उद्धव ठाकरेंचे आदेश. पुण्यातील कोथरूडमध्ये निलेश घायवळ गँगकडून गोळीबार. गोळीबारात प्रकाश धुमाळ गंभीर जखमी. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. नमस्कार, मी सुवर्णा. मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातम्या आपल्याला बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत. महत्त्वाची बातमी मुंबईतूनच आहे. शिवाजी पार्कातल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कालचा रंग टाकल्याच्या प्रकरणात आरोपीला अटक झालेली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं गुन्हा केल्याचं मान्य केलेलं आहे असं सूत्रांकडून कळत आहे. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर येते. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करतायत असा आरोप या आरोपीनं केलेला आहे, म्हणजे श्रीधर पावसकरनं केलेला आहे. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात चुलत भाऊ श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्याकरता हा व्यक्ती वारंवार जात होता. मात्र त्याची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती आणि त्यामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करतायत. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाचाही अँगल पुतळ्यावर नव्हता. त्यामुळे विटंबना करण्याचा प्रयत्न करणारे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डच झाले नाहीयेत अशी माहिती समोर येते. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं पुढाकार घेतला असून ठाकरेंची शिवसेना मीनाताईंच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही लावणार आहे. सकाळी साधारणपणे 7 ते 8च्या दरम्यान लाल रंग टाकण्यात आलेला होता.
जशी ही बातमी शिवसेनेला कळली, शिवसेनेचे कार्यकर्ते लगेचच तिथे पोचले. त्यांनी पुतळा स्वच्छ केला, थिनरनी रंग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुतळ्याचा म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा मानसन्मान करण्यात आला. पण या प्रकरणावरून रणकंदन सुरू झालेलं होतं. उद्धव ठाकरेंनी शांत रहा असे आदेश दिले म्हणून परिस्थिती नियंत्रणात होती. मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी उपेंद्र पावसकर याला प्रभादेवी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. उपेंद्र पावसकर 3 वर्षांपासून प्रभादेवी इथं राहत होता. कुटुंबातील वादामुळे एकटाच राहत असल्याची माहिती मिळतेय. कुटुंबातील सदस्यांसोबत त्याचा अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे. शेजारी राहणाऱ्यांनीही उपेंद्रबद्दल अनेकदा तक्रारी केलेल्या होत्या. या सारखा परिणाम झाला म्हणून ते लोकांची कंप्लेंट आहे ना. आता एकटाच ना तो, आई वडील कुठे, पण ते आता एवढं जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं. हे बघा, हे ते प्रभादेवीतलं घर आहे. प्रभादेवीतलं हे त्या उपेंद्र पावसकरचं घर आहे. उपेंद्र पावसकर इथे एकटाच राहतो. त्याचे आईवडील नाही आहेत आता, आणि इथेच तो गेली काही वर्ष राहतो आहे, एकटा राहतो आहे. त्याचे त्याच्या घरच्यांशी वाद सुरू आहेत, आणि त्यामुळे म्हणजे त्या वादामुळे तक्रार करण्याकरता म्हणून भावाची तक्रार करण्याकरता तो पोलीस स्टेशनला जात होता. मात्र पोलीस त्याची दखल घेत नव्हते, कारण त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करतायत असा त्या उपेंद्रचा आरोप होता. आणि म्हणून उपेंद्रने हे कृत्य केलं रागातून, असं प्रथमदर्शनी तरी समोर येत आहे. पोलिसांनी याविषयी अजून स्पष्टता करणं बाकी आहे. पण प्रभादेवीतलं हे त्याचं घर आहे, जिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं. सध्या आपण प्रभादेवीमध्ये आहोत आणि एका घराच्या बाहेर तुम्ही बघताय हे दृश्य. सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. सगळं अडगळीतलं सामान आहे, आणि हे अडगळीतलं सामान ज्या घरातलं आहे ते हे घर आहे. या घराला कुलूप लागलंय. समोर बघतो आपण कुलूप लागलंय. मात्र पुढच्या बाजूला सगळं आतलं दिसतंय आपल्याला, कारण मोकळी जागा आहे, सगळं खुलं दिसतंय. इथूनच उपेंद्र गुणाजी पावसकर या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे, ज्यानं मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकलेला होता. श्रीधर पावसकर हे बाळासाहेबांचे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून पूर्वी काम करायचे. त्यांचा सख्खा भाऊ गुणाजी पावसकर यांचा मुलगा उपेंद्र पावसकर याच घरामध्ये राहत होता. आणि इथूनच काल त्याला दुपारी पोलिसांनी, ही घटना घडल्यानंतर दुपारी पोलिसांनी त्याला इथूनच ताब्यात घेतलंय. घरातलं सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे. ही व्यक्ती विक्षिप्त आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे, कारण गेल्या 3 वर्षामध्ये ती व्यक्ती एकटीच इथे राहतीये. या व्यक्तीच्या आईवडिलांना ती व्यक्ती मारहाण करायची, म्हणजे उपेंद्र पावसकर हा मारहाण करायचा आईवडिलांना, बहिणींना. त्यामुळे इथे त्याच्यासोबत कोणी राहत नाही, आणि 3 वर्षांपासून ती व्यक्ती इथेच राहत होती. पोलिसांनी इथूनच उपेंद्र पावसकर याला बेड्या ठोकलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शेट्टी यांच्यासह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया. आमचे प्रतिनिधी घटनास्थळी आहेत सुमित, आणि ते आपल्याला हा सगळा आढावा देत आहेत. जसं सुमित म्हणाला की प्रभादेवी इथं गेली काही वर्ष हा उपेंद्र राहत होता. त्याच्या मानसिक आरोग्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. तो आईवडिलांना आणि बहिणीला मारहाण करायचा जेव्हा ते त्याच्यासोबत राहायचे, त्यामुळे आता इथे कोणी त्याच्यासोबत राहत नव्हतं. आणि त्याचा आणि त्याच्या भावाचा जो वाद सुरू होता, त्या वादाच्या रागातून कदाचित त्याने हे कृत्य केलं असावं, अशा प्राथमिक माहिती समोर येते. अजून अधिकृत झालेली नाही ही माहिती, पण तो जिथे राहत होता तिथूनच त्याला ताब्यात घेण्यात आलंय. तो हा प्रभादेवीतला परिसर. सकाळी साधारणपणे 7 ते 9च्या दरम्यान, 7, 7:30, 8च्या दरम्यान त्याने लाल रंग मासाहेबांच्या पुतळ्यावर फेकला आणि तिथून तो निघून गेला. CCTVमध्ये तो कैद झालेला नाही, म्हणजे प्रत्यक्ष पुतळ्यावर रंग फेकण्याचा जो प्रकार त्याने केलेला आहे तो CCTVत कैद झाला नाही असं कळतंय. अर्थात या सगळ्या संदर्भात अधिकृत गोष्टी या फक्त पोलिसच सांगू शकतील. पण प्रभादेवी इथून लगेचच त्याला ताब्यात घेण्यात आलं काल, आणि मग त्याने कबूलही केलं की मी अशा प्रकारचं कृत्य केलंय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चुलत भावाला मदत करत होते, आणि त्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. इतर बातम्यांकडे वळूया. 75व्या वर्षी मीही थांबलो नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना थांबा म्हणण्याचा नैतिक अधिकारच मला नाही, त्यामुळे त्यावर मी बोलू शकत नाही असं मोठं विधान केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी. तसंच माझ्या 75व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. अशा प्रसंगाच्या वेळी नरेंद्र मोदींनी राजकारण कधी आणलं नाही, आणि आम्हीही यात राजकारण आणणार नाही, आणत नाही
असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या विधानानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. माझा पंचायत वाणी जे होता त्या पंचायत वाणी सगळं मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचनही केलं होतं. आणखी अनेक लोक होते, पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं फक्त एक सूर आर्यचं म्हणणं उमटतं. आता मी थांबलो नाही तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. हे ह्या वाक्यावरनं हशा पिकला की मी जर थांबलो नाही तर मी त्यांना कसं थांबायला सांगू. मी आता तर 85 आहे आणि पुढची 10 वर्ष मी काम करतोय. यावरून सगळे उपस्थित जे होते ते त्यांचं एक हास्य समोर आलं. पुढे जाऊया. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांकडून या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरते. या संदर्भातच मंत्री गुलाबराव पाटलांनी भाष्य केलंय. 65 मिलीमीटर पाऊस पडला की तिथे ओला दुष्काळ जाहीर होतो ही नियमावली आहे. पण सध्या 65 मिलीमीटरपेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडलाय. काही ठिकाणी तर 100 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाय तिथे ओला दुष्काळ जाहीर होणार असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच सगळ्याच भागात शक्य नाही असे रिपोर्ट येतील, म्हणजे जसे रिपोर्ट येतील त्या पद्धतीनं ठरवलं जाईल असंही गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्याच्या नजरा या सरकारकडे लागलेल्या आहेत. सरकार या संदर्भात कधी धोरण आखणार, कधी घोषणा करणार हे बघावं लागेल. हे बघा, 65 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे किती दुष्काळ जाहीर होतो ही सध्या नियमावली आहे. 65 मिलीमीटरच्या वरती एक दिवसात 100 मिलीमीटर पाऊस पडलोय. पण ही प्रोसेस आहे. दुष्काळ जाहीर होणार आणि 100% होणार. ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे तिथे दुष्काळ जाहीर होणार. म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होणार हे म्हणायचं. बिलकुल. ज्या भागात पाऊस पडला तिथे होणारच. आता तुम्ही सगळ्याच भागात म्हणणार तर शक्य नाही ना. जिथं रिपोर्ट जशी येणार त्या पद्धतीने होणार. पुढची बातमी. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय. 195 तालुक्यांमध्ये मोठा फटका बसलाय. राज्यातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झालेलं आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळामधलं खरीप पिकाचं मोठं नुकसान झालंय. प्रामुख्याने खरीप शेतपिकाचं नुकसान झालं असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिकं, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना याचा मोठा फटका बसलाय. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. चंद्रपूर शहरालगतच्या हडस्ती गावात तब्बल 75% शेती पाण्याखाली गेली आणि अक्षरशः उद्ध्वस्त झाली. यासोबतच पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव सुद्धा झालाय. त्यामुळे शेतकरी अशा दुहेरी संकटात सापडलाय. पीक धोक्यात आलंय. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे. तात्काळ पंचनामे करा, मदत द्या अशी मागणी शेतकरी करतोय. चंद्रपूरच्या सर्वत्र पावसामुळे आणि संततधार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्हा हा धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक जिल्हा आहे. जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात होतो. पण यावर्षी सरासरी वार्षिक पावसाच्या 104% पाऊस जो झालेला आहे त्याच्यामुळे एक मोठं नुकसान शेतकऱ्याला झालेलं आहे. आपण ज्या गावात आहोत ते गाव हडस्ती गाव आहे आणि हडस्ती गावामध्ये जवळपास 75% शेती जी आहे ते पाण्याखाली गेली आणि त्याच्यामुळे मोठे नुकसान झाले. आपल्याकडे शेतकरी आहेत. भाऊ, आपलं काय नुकसान झालंय काय सांगाल? कापूस आणि सोयाबीन गेले. काय नुकसान? कापूस 5 एकर होतं, सोयाबीन 5 एकर होतं आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलं. त्याच्यामुळे सगळं सुकून गेलं. हो, कसं नुकसान आहे काय सांगाल तुम्ही? सांगा. सोयाबीन तर पूर्ण आता हॅलोमोचक आणि हे येऊन पूर्ण भुईसपाट झालेलं आहे. शेंगा आहे त्याही सडून चाललेलं आहे. आणि सोयाबीन जे आपलं कपात जे वाचून आहे त्यांची काही स्थिती चांगली नाही राहिलेली आहे. ते हव्यामुळं पूर्ण झोपून इकून उलटला तिकडं पडते, इकून तेही सुद्धा
व्यवस्थित राहिलेलं नाही आणि बाकीचे आपली कुरबुडाई पाण्याखाली गेलेलीच आहे. आता सोयाबीनची नुकसान झाली, कापसाची नुकसान झाली. न असं आहे लोटांना पूर्ण वावर चाललं गेलं. जे बुललं नाही ते गेला न पुरानं बुललं ते गेला. न पराठ्या उभ्या होऊ शकतच नाही. पूर्ण लाल लाल येऊन पराठ्या गेल्या. कमीत कमी 2-3 एकरच्या अशा न बुललेल्या पराठ्या गेल्या. सोयाबीनचं गेलंच आहे. काय मागणी आहे तुमची सरकारने, काय सांगा? हो, सोयाबीन गेले, कापूस गेलाय, जनावरांना चारा नाही आहे. ना विमा भेटावा, मला कुरबुडी भेटावा अशी मागणी. सरकारकडे आशेची नव्हे आशेने बघताय की कोणतीही मदत त्यांना मिळावी. हैदर शेख, तुझे लोकमत, चंद्रपूर. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झाले. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना पावसाचा प्रचंड फटका बसला. तिसगाव परिसरात शेतकऱ्यांचे पीक वाहून गेलंय. केवळ पिकाचंच नव्हे तर सुमारे 28 ते 30 एकर जमिनीवरील सुपीक माती वाहून गेली आहे. शेती कशी उभी करायची आणि कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण बोलूया. साहेबराव, पाथर्डीतली काय परिस्थिती? अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांचं नुकसान झालंय, पण तुझ्या आजूबाजूची काय परिस्थिती?